हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि मी आता सकाळ सकाळ मस्तपैकी नाश्त्याची रेसिपी बनवलेली आहे, तिखट शेवाळ्या. आणि आय थिंक ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर असेलच, तरी पण मी पुन्हा यावेळेला आता मे महिन्यामध्ये बनवल्या आहेत. मे महिन्याने एप्रिलमध्ये. सो चला आपण रेसिपीकडे कंटिन्यू होऊया. मी ते पप्पांना चहा ठेवला आहे आणि एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं. आणि काय काय लागणार आहे ते तुम्हाला दाखवते. कोथिंबीर, शेंगदाणे, एक कांदा घेतला आहे आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मस्तपैकी तिखट असेल तर छानच लागते, हो की नाही. आणि ह्या आहेत शेवाळ्या. ह्या म्हणजे मी बनवल्या नाही आहेत, मी रेडीमेड आणल्या आहेत. आमच्या इथे शेजारी सगळ्यांनी बनवलेल्या होत्या, म्हणजे स्वतः जाऊन बनवल्या तिथे. तर मी त्यांना बोलली मला पण तुम्ही 1 किलो घेऊन या असं. तर हे सगळं मे महिन्यामध्ये बनवतात घरच्या घरी. ह्याच्यासाठी मशीन असते वेगळी. तर आपल्याकडे मशीन तर अवेलेबल नाही आहे, पण जिथे मशीन आहे तिथे ही लोकं जाऊन करतात असं आहे. तेल टाकलं आहे, त्यानंतर जिरे ॲड केलं आहे, मग कांदा मस्तपैकी बारीक कापलेला होता आणि कांदा टाकून झाल्यानंतर मिरची पण टाकणार आहे त्याच्यासोबत. एकदम सोपी रेसिपी आहे. याला शेवाळ्या बोलतात, पण म्हणजे भाजलेली शेव असते ना, दुकानात भेटते, त्याच्या आपण गोड शेवाळ्या करतो. या तिखट आहेत असं. तर शेंगदाणे टाकले तर जरा थोडीशी त्या काय बोलतात शेवाळ्याला टेस्ट खूप छान येते. म्हणजे शेवाळा आणि या शेव आणि शेंगदाणा याचं कॉम्बिनेशन खाताना खूप छान लागतं. सो त्यामुळे टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही शेंगदाणा ॲड करू शकता असं आहे. ऑप्शनल आहे, जर नाही टाकलं तरीही चालेल, असं नाही आहे का शेंगदाणे टाकायलाच पाहिजे. पण मला आवडतात, मी टाकते असं. तर मस्तपैकी असं छानपैकी मोठा गॅस करून, गॅस मोठाच ठेवायचा आणि थोडंसं किंचित मीठ टाकायचं, कारण मीठ तुम्हाला माहिती आहे कांदा शिजण्यासाठी मीठ आपण ॲड करतो. अगदी बेताने टाकायचं आहे, कारण एकदम किंचित टाकलं आहे. नंतर पुन्हा सगळं शेवबिव ॲड केल्यानंतर पुन्हा टाकायचंच आहे असं आहे. तर तुम्ही बोलाल का कांदा मिरची टाकल्यावर लगेच शेंगदाणे का ॲड केले? तर आपण शेंगदाणे कच्चे होते, भाजलेले नव्हते, तर ते तेलावर असे छानपैकी परतले तर त्याचा टेस्ट थोडी बदलते. एका साईडला मी चहा ठेवला आहे पप्पांना, त्याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे. आणि नाही सोपी रेसिपी आहे, जसं आपण उपमा करतो ना, उपीट, तसंच आहे. पण फक्त जर कोणी खाल्ल्या नसतील या शेवाळ्या तर विकत भेटत असेल तर तिथे तिथून आणा आणि अशा पद्धतीने बनवा. खूप छान होते आणि फुल टेस्टी, भारी. नूडल्स म्हणजे महाराष्ट्रीयन नूडल्स बोलता येईल. चायनीजचे नूडल्स मोठे असतात, आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचे हे घरात बनवलेले नूडल्स असं. तर आता मी हळद ॲड केलेली आहे. हळदीने म्हणजे टेस्ट पण चांगली येते आणि त्याला कलरफुल छान वाटतं. व्हाईट एकदम कसं तरी वाटणार, सो त्यामुळे हळद ॲड करून झाल्यावर मीठ टाकायचं आहे चवीनुसार. ऑलरेडी आपण किंचित टाकलेलं होतं त्याच्यामध्ये मीठ. आणि थोडीशी साखरेने जरा टेस्ट येते, त्यामुळे ऑप्शनल आहे साखर नाही टाकली तरी चालेल, पण साखर टाकून बघा, खूप भारी लागतं. म्हणजे मला आपण कांदा पोहा बोला, उपमा बोला, त्याच्यामध्ये पण थोडीशी साखर आपण टाकतो असं आहे. तर मस्तपैकी परतून घेतलं आहे आणि आता सगळं एकजीव झाल्यानंतर शेंगदाण्याला पण मीठ आणि हे लागल्यानंतर आपण ही जी शेव होती ही ना भाजलेली भेटत नाही, भाजलेली ही वेगळी असते आणि ही वेगळी आहे. ह्याचं साईज बघा कशी आहे. ही मैद्यापासून बनवतात, मैद्याचीच असते ही शेव असं. तर हिला ना असं मोठाच गॅस करायचा, ठेवायचा आणि परतून घ्यायची. ह्याला पण पूर्ण कांदा
आणि शेंगदाणा मिरची हे सगळं मसाले जे आहेत ना, म्हणजे मीठ बीठ ते सगळं त्याला शेवयाला आहे ना, शेवया बोलते, शेवयाला लागलं पाहिजे असं. असं छान असं परतून झालं का मग सुटसुटीतच होते, काय चिकट होत नाही. मग पाणी ॲड करायचं ह्याच्यामध्ये, गरम पाणीच ॲड करायचं. थंड पाणी केलं ना तर त्याचं पीठ आणि लगदा होतो, असं आहे. एक 5 मिनटं तरी असं चांगलं परतून घ्यायचं. ते बघा त्याचा शेवयाचा जो कलर असतो ना शेवाळ्याचा, तो थोडासा दिसतो चेंज झालेला. भाजून घ्यायची चांगली अशी तेलावर. तर आता असं पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्हाला अंदाजाने टाकू शकता. असं वाटत असेल जास्त पातळ तर मला तरी वाटलं नाही, म्हणून मी थोडं थोडं करून ॲड करत होती, कारण गॅस तर मोठाच होता. हे बघा पुन्हा मला वाटलं म्हणून मी पुन्हा पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये. आणि मस्तपैकी ती बघा उकाळा येते. मोठाच गॅस ठेवायचा, बारीक गॅस अजिबात करायचा नाही आहे, कारण चांगला मोठा उकाळा वाफेवरती चांगलं शिजतं. आणि त्याच्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवणार, पण 5 मिनिटांनी पुन्हा बघायचं, चेक करायचं का ते किती शिजलेलं आहे, कारण थोडा वेळ लागतो शिजायला, असं आहे. आणि हे बघा जेवढं पाणी असं वाटतं ना की बाबा जरा पाणी कमी व्हायला पाहिजे, तेवढा गॅस मोठाच ठेवायचा. पुन्हा पाणी ठेवायचं. शिजून झालं ना, शिजत आल्यावर पुन्हा ठेवायचं. आणि शिजून झालं का परत पुन्हा 5 मिनटं ठेवायचं. आणि नंतर आहे ना पूर्ण असं हे बघा पाणी असं पूर्ण सोक करून घेतलेलं आहे, पूर्ण पाणी गेलेलं आहे त्याचं. मस्तपैकी मोठा गॅस करूनच करायचं. सो हे सगळं झाल्यानंतर पाणी सुकल्यानंतर कोथिंबीर, मस्त भरपूर कोथिंबीर ॲड केली ना का कोथिंबीरची टेस्ट एकदम भारीच लागते. तर कोथिंबीर ॲड केली आहे ह्याच्यामध्ये. आणि जर गॅस मोठाच आहे आणि ही थंड झाली ना का मस्तपैकी सुटसुटी तशी होते. सो मी आलेली होती क्लासवरनं आल्यानंतर पटकन बनवलेला. बरं चला आज शेवाळ्या बनवते तिखट, तर तुम्हाला पण मी रेसिपी शेअर करेन, म्हणून ही रेसिपी आता कशी वाटली हे नक्की सांगा. आता मी हे पप्पांसाठी काढते आणि माझ्यासाठी काढते नाश्त्याला. हे बघा एकदम मस्त. आता हे तुम्हाला वाफ दिसते ना गरम गरम, पण जर थोडीशी थंडी झाली ना का एकदम सुटसुटी तशी नूडल्ससारखी होते. आणि ह्या ना अख्ख्या असतात शेवाळ्या, त्यांना आपण तोडून अशा ठेवतो, अख्ख्यामध्ये नूडल्ससारख्या बनतील असं. सो हे बघा छान अशी दिसते की नाही. आणि हा नेहमीचा कांदा पोहा, रवा, डोसा बिसा वडे ह्याच्यापेक्षा थोडासा कधीतरी अशा पद्धतीचा वेगळा नाश्ता करून बघा. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या नवीन चॅनलवर असतील कोण तर त्यानेही सबस्क्राईब करायला विसरू नका. सो वाजलेले होते 9. हे मला घेतलेला होता नाश्ता, कलिंगड आणि चहा. पप्पांना दिला होता चहा. ते बघा तिथे ठेवला होता पप्पांना नाश्ता. पप्पा पूजा करत होते, पाया पडून आले आणि मग आता नाश्ता करायला बसणार आहेत. सो धन्यवाद.